आपल्या सर्वांना येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सलाम. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या उपासना कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मला आशा आहे की आपण सर्व देवाच्या कृपेत आणि शांतीत आहात. मागील भागात आपण पाहिले की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सामर्थ्याने अनेकांना बरे केले आणि लोकांच्या विश्वासाला प्रतिसाद दिला. त्याच्या चमत्कारामधून त्याची दया आणि अधिकार स्पष्ट झाला. आजच्या भागात आपण येशूच्या सेवेत एक महत्त्वाचा टप्पा पाहणार आहोत. येथे काही लोक येशूचे अनुसरण करण्याची इच्छा व्यक्त करतात, पण येशू त्यांना खऱ्या शिष्यत्वाची किंमत समजावतो. त्यानंतर आपण पाहतो की येशू वादळ शांत करतो, दुष्ट आत्म्यांवर अधिकार दाखवतो आणि पापांची क्षमा करण्याचा अधिकार प्रगट करतो. तसेच तो महसूल वसूल करणाऱ्या मत्त्याला बोलावतो आणि पाप्यांसोबत बसून जेवतो, जे त्याच्या कृपेचे आणि प्रेमाचे सुंदर चित्र आहे. या भागातून आपण शिकणार आहोत की येशूचे अनुसरण करणे म्हणजे केवळ शब्दांनी नव्हे तर पूर्ण समर्पणाने जगणे. तर चला आजच्या वचनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांच्या उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण पुढे जात असताना अध्याय 8 याच्या 19व्या वचनापासून ते अध्याय 9 याच्या 13व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. आपला पुढील मुद्दा आहे येशूचे अनुसरण करण्याची परवानगी मागणाऱ्या दोन व्यक्ती. ज्यावेळी येशू दुसऱ्या तीरावर जाण्याची तयारी करत होता त्याचवेळी एक माणूस त्यांच्याकडे आला. मत्तयाचा 8वा अध्याय आणि 19वं वचन आता आपण वाचणार आहोत. तेव्हा कोणी एक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्या मागे येईन. येथे एका शास्त्रीबद्दल सांगितले आहे जो बहुधा तरुण असून येशूचे अनुसरण करावे की नाही याबद्दल द्विधा मनस्थितीत आहे. येशू दुसऱ्या तीरावर जाण्याची तयारी करत असल्यामुळे त्याला लगेच निर्णय घ्यावा लागतो. म्हणून तो गर्दीतून बाहेर आला, बहुधा प्रभूच्या चरणी नतमस्तक झाला आणि म्हणाला, गुरुजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्या मागे येईन. त्या शास्त्रीने आपला निर्णय पक्का केला होता. येशूने त्याच्याकडे पाहिले आणि अत्यंत स्पष्ट व रोखठोक शब्दात त्याला सांगितले. 20वं वचन आपण पाहू. येशू त्याला म्हणाला, खोकडांना बिळे व आकाशातील पाखरांना कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकण्यास ठिकाण नाही. थोडक्यात सांगायचे तर प्रभू येशू त्या तरुणाला असे विचारत होता, यासाठी तुला किती किंमत मोजावी लागेल याचा तू विचार केला आहेस काय? या पृथ्वीवर असताना आमचा प्रभू आपल्या स्वतःच्या गरिबीचे म्हणजे दारिद्र्याचे स्वरूप उलगडून दाखवत होता. त्या तरुणाने आपले अंतःकरण प्रभूसमोर उघडे केले होते, म्हणून आमच्या प्रभूनेही आपले अंतःकरण त्याच्यासमोर उघडे केले. मला असे वाटते की येशूने त्याला काहीतरी अशा अर्थाचे म्हटले असावे, माझे अनुसरण करण्यासाठी तुला काहीतरी किंमत मोजावी लागेल. आकाशातील पक्ष्यांकडे त्यांची घरटी असतात आणि खोकडांना खडकांमध्ये बिळे असतात, जिथे जाऊन ते आश्रय घेऊ शकतात, परंतु मनुष्याच्या पुत्राला मात्र डोके टेकवायला कोठेही जागा नाही. प्रभू येशूचे हे दारिद्र्य म्हणजे त्या शापाचाच एक भाग होता जो त्याने आपल्या शिरावर घेतला होता. त्या तरुणाने ख्रिस्ताचे अनुसरण केले की नाही याबद्दल आपल्याला शास्त्रामध्ये स्पष्टपणे काहीही सांगितले गेलेले नाही. तरीही मला नेहमीच असे वाटत आले आहे की त्याने नक्कीच येशूचे अनुसरण केले असावे. मला असे वाटते की जेव्हा ती नाव म्हणजे होडी किनाऱ्यावरून निघाली तेव्हा त्यामध्ये एक तरुण नक्कीच उपस्थित होता, ज्याने प्रभूचे अनुसरण करण्याचा ठाम निश्चय केला होता. आणि त्याच्या शिष्यांपैकी आणखी एकाने येशूला म्हटले. वाचूया आपण पुढचं वचन 21वं. मग त्याच्या शिष्यांपैकी आणखी एक जण त्याला म्हणाला, प्रभूजी, मला पहिल्याने आपल्या बापाला पुरण्यास जाऊ द्या. येथे एक तरुण आहे ज्याने प्रभूचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु त्याला त्यापूर्वी आपल्या वडिलांना दफन करायचे आहे. या घटनेचा अनेकदा खूप चुकीचा अर्थ लावला गेला आहे.
आपल्याला असा समज होतो की त्या वृद्ध गृहस्थाचे नुकतंच निधन झाले होते आणि त्याचे कुटुंब अंत्यसंस्काराची तयारी करत होते. जेव्हा आमचा प्रभू त्याला उत्तर देतो तेव्हा तो खूप कठोर वाटतो. वाचूया आपण 22वं वचन. येशूने त्याला म्हटले, तू माझ्या मागे ये आणि मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यास पुरू दे. या विधानातून प्रभूला नक्की काय म्हणायचे आहे? मेलेले लोक मेलेल्यांना कसे पुरू शकतील? डॉक्टर ॲडम स्मिथ, जे मध्य पूर्वेच्या विषयातील एक मोठे अधिकारी मानले जात, त्यांनी अनेक उपयुक्त पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी एका घटनेत सांगितले की प्रवासासाठी योग्य वाटाड्यास शोधताना त्यांना एका गावातील तरुणाबद्दल माहिती मिळाली, जो या कामासाठी अत्यंत योग्य मानला जात होता. डॉक्टर स्मिथ त्या गावी गेले आणि त्यांनी त्या तरुणाला आपला वाटाड्या होण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, मला आधी माझ्या वडिलांना दफन करावे लागेल. आणि तिथेच त्याच्या झोपडीसमोर तो वृद्ध ग्रस्त अगदी धडधाकट आणि सुदृढ अवस्थेत बसलेला होता. त्या तरुण अरबाला खरे तर हे म्हणायचे होते की तो सध्या घर सोडून जाऊ शकत नाही, कारण जोपर्यंत त्याचे वडील निधन पावत नाहीत तोपर्यंत त्याला त्यांची काळजी घ्यावी लागणार होती. वडिलांची काळजी घेणे ही त्या मुलाची जबाबदारी होती. प्रभू येशूने आपल्याकडे आलेल्या त्या तरुणाला सांगितले की त्याने आपल्या वडिलांची काळजी घेण्याचे काम दुसऱ्या कोणाकडे सोपवावे किंवा वडिलांना स्वतःची काळजी स्वतःच घेऊ द्यावी. जेव्हा येशूने असे म्हटले तेव्हा तो तुम्हाला निष्ठुर किंवा भावना शून्य वाटला का? मला तसे वाटत नाही. माझा ठाम विश्वास आहे की आमचा प्रभू त्या तरुणाला एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या टप्प्यावर आणत होता. तो ख्रिस्ताला आपल्या आयुष्यात प्रथम स्थान देणार होता का? जेव्हा त्या तरुणाने तो निर्णय घेतला तेव्हा प्रभू येशूने कदाचित त्याला म्हटले असावे, तर मग तू घरी परत जा आणि तुझ्या वडिलांची काळजी घे. अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका तरुणीला ख्रिस्ती जीवनात सेवा आणि कुटुंबियांची जबाबदारी यांच्यात कधी कठीण निर्णय घ्यावे लागतात. ती मिशनरी म्हणून सेवा करत असताना नंतर वडिलांच्या सेवेसाठी घरी परतते आणि प्रेमाने त्यांची काळजी घेते. तिच्या या त्यागी आणि प्रेमळ वर्तनामुळे तिच्या वडिलांच्या मनात बदल होतो आणि ते शेवटी ख्रिस्ताचा स्वीकार करतात आणि निर्णय घेतात की त्यांनी एक धर्मप्रचारक म्हणून जावे आणि ख्रिस्ताला आपल्या जीवनात अग्रक्रम द्यावा. मत्तय ज्या तरुण माणसाविषयी येथे सांगत आहे त्याच्या बाबतीतही कदाचित नेमके हेच घडले असावे. आता आपला पुढील मुद्दा आहे, येशू गालिलच्या समुद्रावरील वादळ शांत करतो. वाचूया आपण 23वं वचन. मग तो तारवा चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले. आता आपण 5व्या चमत्काराकडे वळलो आहोत. याचा शरीराच्या रोगनिवारणाशी काहीही संबंध नाही, तर हा निसर्गावर गाजवलेला एक भौतिक चमत्कार आहे. येथे प्रभू येशूची सामर्थ्यशाली सत्ता प्रकट होते आणि माझा असा विश्वास आहे की आदामाने आपले प्रभुत्व गमावण्यापूर्वी त्याच्याकडेही असेच सामर्थ्य होते. आता आपण प्रभू येशूमध्ये जो अंतिम आदाम आहे या प्रभुत्वाचे प्रकटीकरण पाहत आहोत. पुढे आपण जाऊया 24व्या वचनाकडे. तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले, परंतु तो झोपेत होता. हे काही सामान्य वादळ नव्हते. येशूच्या परीक्षेच्या वृत्तांतात आपण पाहिले होते की सैतानाने त्याला काही काळापुरते एकटे सोडले होते, पण ते फार काळ टिकले नाही. मला वाटते की या वादळाचे मूळ खरे तर सैतानी होते. प्रभूचा नाश करण्याचा हा सैतानाचाच एक प्रयत्न होता. लक्षात घ्या की आपला प्रभू झोपलेला होता. मत्तयने आपल्यासमोर मांडलेल्या दृश्यांपैकी येशूचे मानवी रूप दर्शवणारे हे एक अत्यंत महत्त्वाचे दृश्य आहे. येशू इतका थकून गेला होता की वादळ चालू असतानाही त्याला झोप लागली होती. यातून आणखी एक गोष्ट उघड होते. वादळात तो शांतपणे झोपू शकत होता, पण आपण मात्र तसे करू शकत नाही. वादळाच्या वेळी आपल्याला थोडी धाकधूक वाटते आणि शिष्यांची अवस्थाही तशीच झाली होती. पुढे जाऊया 25वं वचन.
तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालो. त्यांचा विश्वास किती अल्प होता. त्याने या परिस्थितीचा सामना कसा केला याकडे लक्ष द्या. वाचूया आपण 26वे वचन. तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरलात? मग उठून त्याने वारे व समुद्र यांना धमकावले आणि अगदी निवांत झाले. शिष्यांच्या अल्पविश्वासाबद्दल येशूने त्यांना धमकावले आणि त्यानंतर त्याने वाऱ्याला व समुद्राला दटावले. धमकावणे किंवा दटावणे या क्रियेसाठी लूकने जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ तोंड बांधणे असा होतो. ज्याप्रमाणे आपण एखाद्या कुत्र्याचे तोंड बांधतो त्याचप्रमाणे त्याने लाटांना नियंत्रित केले आणि त्या लाटा तत्क्षणी शांत होऊन सपाट झाल्या. जरी हे सत्य असले की त्यावेळी या पुरुषांनी अत्यंत कमी विश्वास प्रदर्शित केला होता, तरीही असा एक दिवस उजाडला जेव्हा छळाची वादळे त्यांच्या या छोट्याशा जीवनाच्या नौकेवर येऊन आदळली. आणि अशा वेळी त्यांच्यापैकी कोणीही आम्ही नाश पावत आहोत याची तुला पर्वा नाही का अशी आर्त हाक दिल्याचा कोणताही उल्लेख आपल्याला आढळत नाही. उलट प्रेषितांची कृत्ये याचा 4था अध्याय आणि 29 वचनांमध्ये आपण पाहतो की तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा. त्यांच्यासाठी हीच गोष्ट सर्वात महत्त्वाची होती. अरे, आपण ज्या काळात जगत आहोत त्या आजच्या काळात आपल्याला अशाच प्रकारच्या धैर्याची आणि दृढ विश्वासाची किती नितांत गरज आहे. वादळ शांत करण्याच्या चमत्काराचा येशूच्या शिष्यांवर जो सखोल प्रभाव पडला त्याची नोंद घ्या. वाचूया आपण 27वे वचन. तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही ह्याचे ऐकतात. जो नैतिक तत्वे देऊ शकतो तोच ती तत्वे प्रत्यक्ष कृतीत आणण्याची सामर्थ्य शक्ती देखील प्रदर्शित करू शकतो. आता आपला पुढचा मुद्दा आहे, येशू गदरेकरांच्या लोकातून भूते काढतो. 6वा चमत्कार हा अत्यंत विलक्षण असा चमत्कार आहे. आपण याच्या तपशिलात शिरणार नाही, परंतु हा चमत्कार भूते काढण्याशी संबंधित आहे. वाचूया आपण 28वे वचन. मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरातून निघून येत असताना त्याला भेटले. ते इतके विक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. येथे येशू गदरा येथे आहे. गदरा प्रदेशातील लोक मूळचे गाद वंशाचे होते, ज्यांनी यार्दन नदीच्या पूर्वेकडे राहणे निवडले. पुढे त्यांनी यहुदी नियमांच्या विरुद्ध जाऊन डुकरांचा व्यवसाय सुरू केला. वास्तविक पाहता यहुदी असल्यामुळे त्यांनी मुळीच करायला नको होता. एकदा आज्ञा मोडली की माणूस हळूहळू देवाच्या मार्गापासून आणि त्याच्या इच्छेपासून पूर्णपणे दूर जाऊ लागतो. जेव्हा येशू या प्रदेशात आला तेव्हा त्याला भूते लागलेले 2 पुरुष भेटले. हे पुरुष अत्यंत धोकादायक होते. ते भूतांच्या अधीन झालेले पुरुष होते. वाचूया आपण 29वे वचन. तेव्हा पहा, ते ओरडून म्हणाले, हे येशू, देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पिडण्यास येथे आला आहेस काय? येशूने केलेल्या भूतबाधा दूर करण्याच्या चमत्कारांमुळे एका अशा आध्यात्मिक क्षेत्राची झलक मिळते ज्याबद्दल आज आपली समज मर्यादित आहे. त्यामुळे या चमत्कारांचे खरे महत्त्व समजणे कठीण जाते. तरी काहींच्या मते हेच येशूचे सर्वात महान चमत्कार होते. जाऊया आपण पुढे आणि 30 आणि 31 वचन वाचू. तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग ती भूते त्याला विनंती करू लागली की तू जर आम्हाला काढत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हाला पाठवून दे. काहीतरी कारणामुळे भूतांना भौतिक जगात प्रवेश करायचा असतो. त्यांना स्वतःचे भौतिक अस्तित्व निर्माण करण्याबद्दल विशेष आस्था असल्याचे दिसते. डुकरांच्या कळपात वास्तव्य करण्यासही ते तयार झाले होते. वाचूया आपण 32वे वचन. त्याने त्यांना म्हटले, जा. मग ती निघून डुकरात शिरली आणि पहा, तो कळपच्या कळप कड्यावरून समुद्रात धडक धावत जाऊन पाण्यात बुडून मेला. डुकरांच्या त्या कळपाने मात्र भूतांच्या ताब्यात राहण्यापेक्षा मरण पत्करणे अधिक पसंत केले. मानव जात मात्र थोडी वेगळी आहे.
आज अनेक लोक भूतांच्या ताब्यात आहेत. मोशेच्या काळात, एलियाच्या काळात आणि प्रभू येशूच्या काळात आपल्याला अलौकिक शक्तींचे प्रत्यक्ष प्रकटीकरण पाहायला मिळाले होते. आजच्या काळात भूतांशी संबंधित गोष्टींचे प्रमाण वाढताना दिसते, पण कोणालाही सहजपणे भूताच्या ताब्यात आहे असे म्हणणे धोकादायक आहे. त्यामुळे सावध राहणे आवश्यक असले तरीही आज अनेक लोक भूतांच्या ताब्यात आहेत. हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की त्या भूतांना कोठेही कोंडून ठेवले जाणे मान्य नव्हते. इतर काही भूतांना, ज्यांना यहूदाच्या पत्रात पतित देवदूत असे संबोधले आहे, कशा प्रकारे कोंडून ठेवले गेले होते याची त्यांना काहीशी कल्पना होती. या भूतांना मात्र या जगात प्रत्यक्ष देहधारण करून प्रगट व्हायचे होते. गद्रेकरांच्या प्रदेशातील घटनेकडे पुढे आम्ही पाहतो की जे लोक त्या डुकरांची राखण करत होते ते पळून गेले. त्यांनी शहरात जाऊन घडलेली सर्व हकीकत, तसेच ज्यांच्या अंगात भूते शिरली होती त्या लोकांचे पुढे काय झाले हे सर्व सविस्तर सांगितले. जाऊया आपण पुढं 33 आणि 34 वचन. मग चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले. तेव्हा पहा, सर्व नगर येशूला भेटण्यास निघाले आणि त्याला पाहून त्यांनी आपल्या हद्दीबाहेर जाण्याची त्याला विनंती केली. हे नक्कीच विसंगत आहे, नाही का? हे लोक येशूपेक्षा आपल्या डुकरांनाच अधिक पसंती देत होते. माझा विश्वास ठेवा, ही गोष्ट केवळ गद्रेकरांपुरतीच मर्यादित नाही. आजही असे अनेक लोक आहेत जे प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा आपल्या स्वतःच्या डुकरांना म्हणजेच ऐहिक गोष्टींना अधिक महत्त्व देतात. आता आपण अध्याय 9 कडे वळत आहोत. यामध्ये आपले विषय आहेत, येशू आणखी 6 चमत्कार करतो. दुसरा विषय, मत्तईला बोलवतो. तिसरा विषय, पुरुषांशी वाद घालतो. आणि चौथा आणि शेवटचा विषय, गालिलमध्ये आपले सेवा कार्य पुढे चालू ठेवतो. मागील प्रकरणातील 6 चमत्कारांद्वारे हे सिद्ध होते की येशूने केलेले चमत्कार हे त्याच्या सामर्थ्याचे आणि नैतिक अधिकाराचे पुरावे आहेत. ते शारीरिक रोग बरे करणे, मृताला जिवंत करणे, ज्याला आपण अलौकिक चमत्कार म्हणूया, आणि भूतांना बाहेर काढणे, ज्याला आपण आध्यात्मिक चमत्कार म्हणूया, अशा विविध प्रकारचे चमत्कार करतानाही आपण त्याला पाहतो. येथे आपण पाहतो की येशू कफर्नहुमास परत येतो. वाचूया आपण मत्तई शुभवर्तमान 9 अध्याय आणि त्याचं 1 वचन. तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरात जाऊन पोहोचला. येशूने गद्रेकरांचा प्रदेश सोडला, कारण त्या लोकांना त्याची गरज वाटत नव्हती, आणि तो कफर्नहुमास परत आला. वाचूया आपण 2 वचन. मग पहा, बाजेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती मनुष्याला म्हणाला, मुला, धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. या घटनेविषयी मार्काच्या वृत्तांतात एका व्यक्तीला छपरातून खाली आणले जाते, आणि येशू त्याला केवळ बरेच करत नाही, तर त्याच्या पापांची क्षमा करतो. शारीरिक बरे होणे आणि पापांची क्षमा या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. आपण पुढे जाऊया आणि वाचूया आपण 3 वचन. मग पहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करतो. त्या शास्त्रींचे असे मत होते की प्रभू या आजारी माणसाला चालण्यास समर्थ करू शकत नाही. प्रभूने त्यांच्या मनातील विचार आणि त्यांच्या अंतःकरणातील दुष्टता ओळखून त्यांना विचारले. पुढचं वचन 5. कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे यातून कोणते सोपे? त्यांनी त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. पण जर त्यांनी उत्तर दिले असते तर त्यांना असे म्हणावे लागले असते की बरं, आमच्यासाठी तर दोन्ही गोष्टी सारख्याच कठीण आहेत. वाचूया आपण 6 आणि 7 ही वचन. तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. जेव्हा पक्षाघात झालेला हा माणूस उठला आणि चालू लागला, तेव्हा याचा अर्थ असा होतो की जो त्याला चालू शकत होता तोच त्याचे पापही क्षमा करू शकत होता. प्रियांनो, पापांची क्षमा करण्याचा अधिकार फक्त येशूला आहे, माणसाला नाही.
त्यामुळे आजकाल ऐकू येणाऱ्या तथाकथित चमत्कारांची नीट तपासणी करणे आवश्यक आहे. कारण सैतान फसवणूक करू शकतो. देवाचे खरे कार्य अडवू नये आणि त्या कार्याचे सर्व गौरव देवालाच मिळावे याची आपण खात्री करावी. आता आपला पुढील मुद्दा आहे, येशू मत्तईला बोलावतो. वाचूया आपण त्याच्यासाठी 9वं वचन. मग तेथून जाताना येशूने मत्तई नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. मत्तई आपल्या स्वतःच्या पाचारणाविषयीची ही घटना केवळ एकाच वचनात नम्रपणे नमूद करून पुढे जातो. लूक आपल्याला सांगतो की मत्तईने येशूच्या सन्मानार्थ एका मोठ्या मेजवानीचे आयोजन केले होते. आपण पाहू शकता लुकाचे शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 27 ते 29 वचने. स्पष्टच दिसते की यानंतर घडलेली घटना याच मेजवानीच्या वेळी घडली असावी. मत्तईने आपल्या जकातदार मित्रांना येशूच्या मेजवानीसाठी बोलावले, जेणेकरून त्यांनाही येशूची ओळख व्हावी. येशू भोजन करत असताना अनेक जकातदार आणि पापी लोक त्याच्या सोबत बसले. पुढे आपण जाऊया 10वं आणि 11वं वचन. नंतर असे झाले की तो घरात बसला असता पहा, बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य यांच्या पंक्तीस जेवायला बसले. हे पाहून परुषी त्याच्या शिष्यांना म्हणाले, तुमचा गुरु जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो? परुषी लोक जकातदार आणि पापी लोकांबरोबर भोजन करण्यास विरोध करत होते आणि आजही काही ख्रिस्ती लोक अशीच भूमिका घेतात. मात्र पापी लोकांशी संपर्क ठेवणे आणि त्यांच्यापर्यंत ख्रिस्ताचा संदेश पोहोचवणे आवश्यक आहे, कारण त्यांनाच त्याची सर्वाधिक गरज आहे. वाचूया आपण 12वं वचन. हे ऐकून तो म्हणाला, निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखणाईतांना आहे. येशू महान वैद्य असून तो पाप्यांना दूर न करता त्यांना स्वीकारून त्यांचा उद्धार करण्यासाठी आला. त्याचवेळी काही ख्रिस्ती गट अविश्वासी लोकांना त्यांच्या स्नेहभोजने आणि सहभागिता सभांमध्ये सामावून घेत नाहीत किंवा त्यांना दूर ठेवतात. अशा प्रकारची बंदिस्त आणि बहिष्कारी वृत्ती ख्रिस्ती शिकवणीच्या विरोधात असून ती स्वतःच चुकीची किंवा पापमय आहे. पुढे आपण जाऊया 13वं वचन. मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ काय हे जाऊन शिका, कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना पश्चातापासाठी बोलवण्यास मी आलो आहे. मत्तई पुन्हा एकदा जुन्या करारातील होशे याचा 6वा अध्याय आणि 6वं वचन यांचा संदर्भ देत आहे. जेव्हा येशू म्हणाला, मी नीतिमानांना नव्हे तर पापी लोकांना पश्चातापाकडे वळवण्यासाठी आलो आहे, तेव्हा त्याने या विधानात पुरुषांचाही समावेश केला असता, कारण ते सुद्धा पापीच होते. किंबहुना आपण सर्वजणच यात समाविष्ट आहोत. रोमकरासपत्र 3रा अध्याय आणि 23 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. प्रियांनो, आपली वेळ आता संपली आहे. येथे आपण थांबूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी तू सदैव आमच्याबरोबर आहेस. आमचं जीवन तुझ्याद्वारे आशीर्वादित झालेलं आहे. प्रभूजी, तुझी वचनं आमच्यासाठी आशीर्वादाची आहेत, जे आमच्या जीवनासाठी मार्गदर्शक देखील आहेत. आणि बापा, या वचनांच्याद्वारे खरा ख्रिस्त कोण आहे हे आम्हाला समजून येतं. आणि म्हणूनच प्रभूजी, आजच्या वचनांबद्दल आम्ही पुन्हा एकदा तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. ही सर्व वचनं आमच्या अंतःकरणामध्ये ठसावी, आमच्या कृतीमधून ती प्रकट व्हावी आणि तुला गौरव मिळावं यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. जीवनाची फळे सुखदायी
फळाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाही. प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो की येशूचे अनुसरण करणे सोपे नाही. त्यासाठी त्याग, विश्वास आणि पूर्ण समर्पण आवश्यक आहे. काही लोकांनी येशूला अनुसरण करण्याची इच्छा व्यक्त केली, पण येशूने त्यांना त्यांची खरी किंमत दाखवून दिली. आपण पाहिले की येशूने वादळ शांत केले. यातून तो निसर्गावरही अधिकार ठेवतो हे स्पष्ट होते. दुष्ट आत्म्यांना बाहेर काढून त्याने आध्यात्मिक जगावर आपला अधिकार दाखवला. आणि जेव्हा त्याने पक्षाघातग्रस्त मनुष्याला बरे केले, तेव्हा त्याने पापांची क्षमा करण्याचा अधिकारही प्रगट केला. मत्तायाला बोलावून आणि पाप्यांसोबत जेवून येशूने दाखवले की तो धार्मिक लोकांसाठीच नव्हे तर पाप्यांसाठीही आला. जसे तो म्हणतो, निरोगी लोकांना वैद्याची गरज नसते, पण आजारी लोकांना असते. यामधून आपल्याला समजते की देवाची कृपा सर्वांसाठी खुली आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की येशू नव्या जीवनाबद्दल आणि विश्वासाच्या शक्तीबद्दल कसे शिकवतो. तोपर्यंत खऱ्या शिष्यत्वात चालत राहा आणि देवाच्या कृपेवर विश्वास ठेवा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. माझी इच्छा आहे शुद्ध हो, असे येशूने कुष्ठरोग्याला म्हटले. आजचा प्रश्न, प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालो, असे येशूला कोणी म्हटले? ए. शिष्यांनी, बी. नावाड्याने, सी. बालकांनी, डी. जमावाने. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.